थोडा उत्साह 23 तारखेसाठी ठेवा. विजय मेळावा पण घ्यायचा आहे. पण योगेशजी, जो मला येताना उत्साह दिसत आहे, साधारणपणे रस्त्यात पण, दादा आता जरा शांत, आता येताना पण जो उत्साह दिसत होता लोकांमध्ये पण, कोणी बाईकवरनं मला सांगतंय, कोणी बाजूच्या गाडीतून सांगतंय, एकच मला सांगतंय, यावेळी मशालच. आणि ही मशाल महत्वाची आहे, कारण महाराष्ट्रात जो अंधार पसरलेला आहे तो दूर करणं गरजेचं आहे. मी सगळीकडे पाहत आहे, हे थोडे लाईट लोकांवर टाका ना, किंवा हे बंद करा. हा बघा, बरं वाटतं. लोकांवर टाका लाईट. सगळे लोक महत्वाची आहेत. अंधार महाराष्ट्रात पसरलाय, तिथे आपल्याला उजेड आणायचा आहे. पण उजेड आणत असताना, मशाल पेटवत असताना 20 तारीख आपल्याला फार महत्वाची ठरणार आहे. कारण 20 तारीख, अरे मिंदी गटात ते नाच गाणी चालतात सभेत, आपल्याकडे नाही चालत. हे सगळे लाईट बंद करा. बघा, आता तुम्ही सगळे दिसताय, मला महाराष्ट्र दिसतोय माझ्या समोर. हे असं करायचं. आता सगळीकडे नुसतं होर्डिंगवर राजकीय नेते दिसत आहेत. कधी घटनाबाह्य मुख्यमंत्री दिसतात, कधी एक हाफ सीएम दिसतात, कधी दुसरे हाफ सीएम दिसतात, कधी एक नाराज होतात, कधी दुसरे नाराज होतात, कधी तिसरे नाराज होतात. पण हे सगळं होत असताना आज मी तुम्हाला प्रश्न विचारायला आलेलो आहे. अरे काय रे, राईटचं जमत नाही काय? आज मी तुम्हाला प्रश्न इथे विचारायला आलोय की गेल्या दोन चेहरे पे रोशनाई बहुत है. अरे नाव आदित्य आहे, आदित्यचं नाव सूर्य आहे. सूर्य, ठीक आहे, मी पुढे आता बोलतो. लाईटचं जरा तुम्ही सांभाळा, कारण नाही तर हा उत्साह आहे तो आत्ताच सगळे मतदानाला जातील. अजून केंद्र उघडायची मतदानाची. पण मी तुम्हाला आज प्रश्न विचारायला आलोय की गेल्या 2 वर्षात तुम्ही महाराष्ट्रामध्ये भाजप प्रणित खोके सरकार पाहिले, एकनाथ शिंदेचं सरकार पाहिलेलं आहे, भाजपचा त्याला पाठिंबा पाहिलेला आहे. आत्तापर्यंत जूनपर्यंत साधारणपणे भाजपचं केंद्रात बहुमताचं सरकार होतं, 303 खासदार निवडून दिलेलं सरकार होतं. आणि आज आपण पाहतोय एनडीए म्हणजे त्यांचं 240 वर आलंय. तुमच्याच ताकदीमुळे त्यांची 240 वर आलेत. जे संविधान बदलायला निघाले होते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायला निघाले होते, ह्या भाजपला आपण रोखण्यात यशस्वी ठरलेलो आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर आपण पाहतो ही महाराष्ट्राची निवडणूक आलेली आहे. आणि ह्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत आपल्याला जे परिवर्तन करायचं आहे ते एका गोष्टीसाठी करायचं. जो प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे, ह्या 2 वर्षात तुम्ही कधी एक तरी निर्णय जनतेसाठी घेतलेला पाहिलात का? एक तरी निर्णय या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेनी असेल, भाजपनी असेल, शेतकरी हिताचा घेतलेला पाहिलात का? एक तरी निर्णय ह्या महाराष्ट्रामध्ये महिला सन्मानाचा किंवा रक्षणाचा पाहिलात का? एक तरी नवा रोजगार किंवा उद्योग ह्या महाराष्ट्रात 2 वर्षात आलाय का? अनेकदा घोषणा झाल्यात, घोषणा खूप होतात, घोषणा एवढ्या होतात की कदाचित जेवढा खर्च लाडकी बहीण योजनेवर होत नाही, जेवढा खर्च शेतकऱ्यांचे जे नुकसान होतं त्या नुकसान भरपाईत होत नाही, तेवढा खर्च होर्डिंग्सवर होतो, होर्डिंग छापण्यामध्ये होतो, होर्डिंग लावण्यामध्ये होतो. पण जे काही घाणेरडं राजकारण आपण गेल्या 2 वर्षात पाहिलं, म्हणजे मी स्वतः जवळून पाहिलेलं आहे. जे 40 चोर, अलिबाबावर 40 चोर, गद्दार, ज्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंची पाठीत खंजीर खूप बसला, ज्यांनी उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खूप बसला, जो आपला पक्ष फोडायला निघाला होता, जो आपला महाराष्ट्र मोडायला निघाला होता, ह्या 40 चोरांमधून, या 40 आमदारांमधून एक तरी व्यक्तीने सांगितलंय का की मी खोक्याला हात नाही लावला? काय घोषणा आहे ती? 50 खोके, 50 खोके आपण हे 2 वर्ष देत आलोय ना, बरोबर आहे. आणि जे ही घोषणा देतात त्यांच्या सभेमध्ये, त्यांच्या मागे पोलीस लावतात, घरावर धाडी पाडतात, तडीपार करतात. पण एकाने तरी छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन सांगितलंय का की मी खोकेला हात नाही लावलाय? ह्यांचं धोरण हेच राहिलेलं आहे, स्वतःला खोके आणि महाराष्ट्राला धोके. या गेल्या 2 वर्षामध्ये अनेक अशा घटना घडलेल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जिथे आपल्याला लाज वाटते,
शरम येते पाहायला की हे आपले राज्यकर्ते आहेत. सुरुवात करायची तर त्या गद्दारीपासूनच करायला लागेल. सगळं चाललेलं नीट चाललेला कारभार होता महाविकास आघाडीचा. आपल्यासोबत काँग्रेस होती, राष्ट्रवादी काँग्रेस होती, इतर आपले सगळे मित्रपक्ष होते. आणि ह्याच महाराष्ट्रामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे कुटुंब प्रमुख म्हणून काम करत असताना आपल्याला आठवत असेल, कोविडचा काळ जागतिक महामारी एवढी भयानक होती. त्या महामारीत देखील आपण जे काम केलं, आज देखील लोक कौतुक करतात की जर आमचे जीव वाचले आहेत, आम्हाला ऑक्सिजन मिळाले आहेत, तर एका व्यक्तीमुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे. आपण पाहत होतो वाराणसीमध्ये काय होत होतं, ते गंगेत कसे शव वाहत होती. आपण पाहत होतो गुजरातमध्ये काय होतं, लोकांना ॲम्ब्युलन्स मिळत नव्हती. अनेक लोक वेगळ्या वेगळ्या राज्यांमधून मुंबईत येत होते, पुण्यात येत होते, नाशकात येत होते, हॉटेल रूम बुक करत होते. का तर एवढीच त्यांना चिंता पडत होती की माझ्या राज्यामध्ये जे भाजप शासित राज्य आहे त्या राज्यामध्ये ऑक्सिजन नाही मिळालं तर काय करायचं. कमीत कमी महाराष्ट्रामध्ये औषधं तरी मिळत आहेत, ऑक्सिजन तरी मिळतोय. पण हे कोविडचं आपण जे काम करत होतो इथेच थांबलो नाही. ठीक आहे, अर्थचक्र बंद पडलं असेल त्यावेळी, पण कोविड काळात देखील मला आठवतं जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवर आपत्ती आलेली आहे, कधी गारपीट झाली असेल, कधी अवकाळी पाऊस पडला असेल, उत्तर महाराष्ट्रात तर 2-3दा झालं, तेव्हा उद्धव साहेबांनी आदेश दिले होते प्रशासनाला आणि शासनाला की जाऊन मदत करा. आणि प्रत्येक शेतकऱ्याची आपण मदत करू शकलो. कधी पुढे मागे पाहिलं नाही. तेव्हा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती कुठेही उद्भवली नव्हती. महिला सुरक्षित होत्या, कुठेही जातीय किंवा धार्मिक दंगली झाले नव्हते, वाद झाले नव्हते. पण भाजपाने ही थिणगी पाडायचा प्रत्येक वेळी प्रयत्न केला होता की महाराष्ट्रामध्ये आपण दंगल कशी निर्माण करू शकतो, महाराष्ट्रामध्ये वाद कसे निर्माण करू शकतो. आपल्याला आठवत असेल त्या कोविडच्या काळात देखील आपलं सगळं चांगलं चालू असताना आपण जेव्हा लोकांची काळजी घेत होतो, कदाचित भाजप ह्या जगातला एकमेव पक्ष असेल ज्यांनी घाणेरडं राजकारण केलं. आणि 2 गोष्टी त्यांनी भयानक केल्या. एक म्हणजे मध्य प्रदेशमधलं काँग्रेसचं सरकार कोविडच्या काळात पाडलं. हे सरकार पाडण्याचं पाप जे आहे ते भाजपने केलं. पण दुसरं मी तुम्हाला खास आठवण करून द्यायला आलेलो इथे, तुम्ही सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहात, तुम्ही इकडचे भूमिपुत्र आहात. हा, आपण सगळ्यांना महाराष्ट्रामध्ये विश्वास आहे ना. आम्ही सगळे आमदार आहोत आणि गेल्या 5 वर्षात आमदार होतो. उद्धव साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचा आमदारकीचा फंड असेल, खासदारकीचा फंड असेल, सगळ्याच आपल्या मित्रपक्षांनी, महाविकास आघाडीच्या सगळ्या पक्षांनी, आपण सगळ्या आमदारांनी दिला तो मुख्यमंत्री निधीत, मुख्यमंत्री मदत निधी. त्या निधीतूनच आपण सगळीकडे पाहिलं असेल कोविडची हॉस्पिटल बांधू शकलो, ॲम्ब्युलन्स देऊ शकलो, ऑक्सिजन देऊ शकलो. अनेक गोष्टी, जी औषधं होती, वॅक्सिनेशन होतं, त्याच निधीतून दिलंय. पण भाजपचे जे स्थानिक लोकप्रतिनिधी होते, मग नगरसेवक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांनी त्यांचा फंड दिला कुठे? पीएम केअर फंडात. पीएम केअर फंड हा देशाचा नाहीच मुळी. पीएम केअर फंड हा एक प्रायव्हेट ट्रस्ट आहे आणि त्याच्यातून गुजरातमध्ये त्यांनी इमारती बांधल्या, हॉस्पिटल बांधले, पण महाराष्ट्राला 1 रुपया दिला नाही. जेव्हा तुम्ही मतदानाला जाल, जेव्हा कोणी भाजपवालं किंवा इतर पक्षातले किंवा जे फुटलेले आहेत, जे खोटं बोलणारे आहेत, जे गद्दार आहेत, कुठच्याही फुटलेल्या पक्षातून असतील, जेव्हा तुमच्या दारी येतील, तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही ज्या मोदी साहेबांबरोबर आज उभे आहात, त्या मोदी साहेबांनी आम्हाला कोविडच्या काळी मदत का नाही केली. त्यांना विचारा, ह्या महाराष्ट्रावर निसर्ग वादळ जेव्हा आलं, तौक्ते वादळ जेव्हा आढळलं, तेव्हा तौक्ते नंतर मोदी साहेब गुजरातला गेले, 1,500 कोटीची मदत तिथे जाहीर केली. पण माझ्या महाराष्ट्रातलं नुकसान जे झालं ते त्यांना दिसलं नाही. मोदी साहेब माझ्या महाराष्ट्रात आले नाहीत. आज महाराष्ट्रात आले, निवडणूक आहेत म्हणून महाराष्ट्रात आले, आणि मग सांगतात की काँग्रेसनी असो किंवा अजून कोणीतरी असो, वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंबद्दल चांगले शब्द बोलावे किंवा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल चांगले शब्द बोलावे. हे दोन्ही महापुरुष आहेतच आणि आम्ही यांना मानतोच. पण किती वर्ष ही भाजप आम्हाला ह्या सगळ्या भांडणात ठेवणार आहे? किती वर्ष? 50 वर्षापूर्वी काय झालं, 100 वर्षापूर्वी काय झालं, 1000 वर्षापूर्वी काय झालं, नेहरूजी बरोबर बोलले की गांधीजी बरोबर बोलले की अमुक कोणी बरोबर बोललं, ह्या भांडणात आपल्याला व्यस्त ठेवणार आहेत. हे सगळे महामानव, हे सगळे महापुरुष ज्यांचा आपण आदर करतो, सत्कार करतो, सन्मान करतो, नतमस्तक होतो आपण त्यांच्या समोर, ते देखील आज वरतून पाहत असतील की किती वर्ष हा महाराष्ट्र भाजपा एका वादात निर्माण करून ठेवणार आहे, वादात व्यस्त करून ठेवणार आहे की तुम्ही मागच्या भूतकाळात काय झालं ह्याच्यात आपण लढत बसू. पण आज इथे जे तरुण सगळे आलेले आहेत, आपल्या रोजगाराबद्दल काय, आपल्या उद्योगधंद्याबद्दल काय, आपल्या शेतकरी बांधवांबद्दल काय, आपल्या भवितव्याबद्दल काय, कोणीतरी आपल्या भवितव्याबद्दल बोलणार आहे की नाही, कोणीतरी भविष्यासाठी लढणार आहे की नाही, की भूतकाळावरच लढत राहायचं. आज आपण पाहतोय हा महाराष्ट्र जे मागे खेचण्याचं काम गेल्या 2 वर्षात भाजपने केलेलं आहे, हे एवढं भयानक आहे की आज आपण विचार पण करू नाही शकत. एवढे रोजगाराच्या संध्या, एवढे उद्योगधंदे आपल्या राज्यातून निघून गेलेत आणि गुजरातला गेलेत.
काल परवाकडे मी पाहत होतो, एक बातमी आलेली, न्यूज लॉन्ड्री नावाचं एक ऑनलाईनचं न्यूज पोर्टल आहे. त्याच्यात दिलेलं आहे की झारखंड असो, छत्तीसगड असो, महाराष्ट्र असो, जम्मू काश्मीर असो, अनेक राज्यांमधून मोदी साहेबांनी बरोबर कसं कट रचला आणि इकडचे उद्योगधंदे, इकडचे आपले रोजगार हे गुजरातला नेलेले आहेत. आज इथे सगळ्या खूप मोठ्या संख्येत महिला उपस्थित आहेत. मी तुम्हाला विचारतोय, ह्या गेल्या 2 वर्षात तुम्हाला कधीतरी वाटलं का हो की हे जे घटनाबाह्य मुख्यमंत्री, गद्दार मुख्यमंत्री बसलेत, हे तुमचे लाडके भाऊ आहेत? वाटलं कधी तुम्हाला? जेव्हा 2 वर्षात पूर्ण जे काही महिलांवर अत्याचार चालले होते, अब्दुल सत्तार सारखे एक गद्दार मंत्री जेव्हा सुप्रियाताई सुळेंना घाणेरड्या शिव्या देतात, चॅनलवर घाणेरड्या शिव्या देतात, तेव्हा त्यांनी कॅबिनेटमधून त्यांना काढून टाकायला पाहिजे होतं. त्यांनी त्यांना मंत्रिमंडळात प्रमोशन दिलं. असले घाणेरडे मुख्यमंत्री, असले खोटारडे मुख्यमंत्री तुमचे लाडके भाऊ बनू शकतात का? ते संजय राठोड म्हणून काय झालं इथे? ठीक आहे, गाय आली, शुभ संकेत आहे. म्हणजे गौमाता पण आणि माता पण दोघांचा आशीर्वाद आपल्या सोबत आहे. पण आज मी तुम्हाला विचारतोय की संजय राठोड सारखे जे मंत्री, ज्यांना उद्धव साहेबांनी एका मिनिटात काढून टाकलं होतं का? तर त्यांच्यावर महिलांवर अत्याचार करण्याचा, बलात्कार करण्याचा जो आरोप झाला होता, चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला आमच्या मंत्रिमंडळात घेऊ शकत नाही. त्याच व्यक्तीला ह्या एकनाथ शिंदेजींनी त्यांना मंत्री केलेलं आहे. तुम्हाला मान्य आहे असे भाऊ तुमचे बनू शकतात? ज्या जालना जिल्ह्यामध्ये एका महिला पत्रकार गौरी लंकेशचे खुनी आहेत, त्यांना जेलमधून काढलं आणि त्यांना स्वतःच्या पक्षात घेतलं, त्यांना मान सन्मान दिला. अशा खुनी लोकांचा जो सन्मान करतात, महिलांचा जे खून करतात त्यांचा सन्मान करतात, असला पक्ष तुमचा कधी लाडका भाऊ बनू शकतो? ज्या बदलापूरमध्ये जी घटना झाली तुम्ही पाहिलं असेल, 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाला. ठीक आहे, ते अक्षय शिंदेला गोळ्या घालून मारून टाकलं, पण तो काय लपवत होता आता ते कधीच लोकांसमोर येणार नाही. ह्याच्यात लपवण्यात भाजपला यश आलेलं आहे. पण कोणाला लपवतंय, कोणाला वाचवतंय हे सरकार? कारण जेव्हा एका महिला पत्रकारांनी, वामन म्हात्रे नावाचे एकनाथ शिंदेचे चिंदीचोर नेते आहेत, त्यांना विचारलं की तुम्ही ह्याच्यावर पुढे काही का बोलत का नाही, तर त्याच वामन म्हात्रेंनी त्या महिला पत्रकाराला विचारलं, अरे तू का असं विचारते जसं काय तुझाच रेप झालाय? तुम्ही मला सांगा, हे असले लोक, महिलांबद्दल असा विचार करणारे लोक तुमचे लाडके भाऊ बनू शकतात का? नाही बनू शकत. बोगस सरकार आहे, निश्चितपणे बोगस सरकार आहे. आणि हेच तुम्हाला सांगतो मी, जेव्हा हे ना कळलं की हे काही महाराष्ट्रात सरकार बनवू शकत नाही, ना भाजप बनू शकतात, ना मिंदे बनू शकतात, ना फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस बनू शकते, म्हणजे ना घड्याळ बनू शकत, सरकारमध्ये येतच नाही ते लोक, तेव्हा ह्यांनी ही योजना आणली, लाडकी बहीण. कधी आणली ही योजना? मागच्या 2 महिन्यात. 2 वर्षांचं सरकार आहे, 2 महिन्यात ही योजना आणलेली आहे. आणि किती रुपये देतात तो आपल्याला? 1500. आता तुम्हाला जादू दाखवतो मी. भाजप खूप मोठा कलाकार आहे, जादूगार आहे. विचार करा, तुम्ही 2014 मध्ये केला सगळ्यांनी विचार? आता तुम्ही मला सांगा, 2014 मध्ये जी भाषणं होती, मोदी साहेबांची भाषणं होती, सगळ्यांची भाषणं होती, किती देणार होते आपल्याला? आणि कोणाला कोणाला देणार होते? सगळ्यांना 15 लाख देणार होते ना खात्यात. आता डोळे बंद करा आणि आता उघडा. आता विचार करा, तुम्ही 2024 मध्ये आहात. भाजपची जी मस्ती आहे लोकसभेतली, तुम्ही ती ठेचली तुमच्या ताकदीने. आता परत घरोघरी जायचंय. खोटं बोललं हे तर लोकांना माहिती आहे. आता पटवायचं कसं? आता 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 तुम्ही मला सांगा, 15 लाखाचं किती झालं? किती शून्य काढले? आणि तुम्हाला अजून एक सांगतो, ह्यांची योजना ठरलेली आहे. जर चुकून ह्यांचं सरकार बसलं, आम्ही बसू देणारच नाही, पण जर ह्यांचं चुकून सरकार बसलं तर हे 150 रुपयाचे चेक तुम्हाला लिहितील. खोटं नाही बोलत आहे मी, खोटं नाही बोलत आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना खोटं बोलतोय, आता फोन काढा आणि गुगल करा. परवाकडेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ साहेबांनी 300 रुपयाच्या चेकचा वाटप केलेला आहे. किती? 300. या महाराष्ट्रात तुम्ही हे देखील पाहिलेलं आहे की गेल्या 2 वर्षामध्ये जिथे जिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तिथे कोणाला 25 रुपयाचा चेक, कोणाला 65 रुपयाचा चेक. आणि हे 1500 दिल्यानंतर मुख्यमंत्री गावोगावी जातात, महिलांना समोर बसवतात आणि विचारतात, मिळाले पैसे, मिळाले पैसे, मिळाले पैसे, आले आले आले, थोडा शर्ट बीट असं खेचून. काय म्हणजे तुम्ही काय मोठी कंपनी त्यांच्या हातात देताय काय? मला तुम्ही सांगा, आज 1500 मध्ये काय परवडणार हो? परवडतंय काय? आज मी तुम्हाला सांगतोय, हा शब्द आहे महाविकास आघाडीचा, जे आपण पंचसूत्रीत आणलेला आहे की 1500 नाही, जर आपला जो कारभार आहे, तुम्ही जे घर सांभाळतात, समाज देखील महिलाच सांभाळतात. महिला हा खूप मोठा एक कणा आहे समाजातला.
आणि महिलांसाठी फक्त 1500 नाही तर त्याचं दुप्पट करून महाविकास आघाडी देणार आहे. 3000 रुपये प्रत्येक महिलेला देणार आहे महालक्ष्मी योजनेत. एवढंच नाही, आम्हाला माहिती आहे, आम्हाला सर्वांना माहिती आहे की तुम्ही जे कामाला जाता किंवा कुठेतरी बाहेरगावी जाता, माहेरी जाता, बस काही परवडत नाही. कधी कधी आपल्याला काम करायला जायला लागतं. तुम्हाला बस प्रवास देखील मोफत करून देणार आहोत. प्रत्येक वर्षी 6 सिलेंडर मोफत असणार आहे. आणि हेच जर तुम्हाला वाटत असेल फक्त महिलांसाठी, तर तसं नाहीये. आज माझा तरुणी बेरोजगार युवा सगळीकडे फिरत आहेत, बेहाल झालेले आहेत, त्रस्त झालेले आहेत, हैराण झालेले आहेत की ह्या 2 वर्षामध्ये सगळे जे उद्योगधंदे आहेत भाजपाने जे पळवलेत गुजरातला, मग ते 2.25 लाख कोटीची वेदांत फॉक्सकॉनची कंपनी असो, बल्क ड्रग पास्को, मेडिकल डिव्हाइस पार्क असो, सोलर एनर्जी इक्विपमेंट पार्क असो, कुठच्याही या मोठ्या कंपन्या असतील, जवळपास 5 लाख तरुणींचे नोकऱ्या, रोजगाराची संध्या आपल्या महाराष्ट्रातून पळवल्यात, ते पाठवल्यात गुजरातला. आम्हाला हे माहिती आहे आणि ते दुःख पण मला माहिती आहे. कारण जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा मी असेल, सुभाष देसाई साहेब असतील, नितीन राऊत साहेब असतील, आम्ही सगळे डॅव्हॉसला जेव्हा गेलो होतो, 80,000 कोटीची गुंतवणूक एका दौऱ्यातून आणलेली, 4 दिवसाच्या दौऱ्यातून आणलेली. पण हे एका कारणासाठी होतं, कारण जागतिक पातळीवर प्रत्येक व्यक्तीचा, प्रत्येक उद्योगपतीचा विश्वास, जसा महिलांचा विश्वास उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर कुटुंब प्रमुख म्हणून आहे आणि होता आणि राहणार, तसाच विश्वास, भक्कम विश्वास, ठाम विश्वास उद्योगपत्यांचा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर होता आणि आहे आणि तो राहणार. आणि म्हणून जसं महाविकास आघाडीच्या काळात आपण आपल्या काळात 6.5 लाख कोटीची गुंतवणूक आणली, सगळ्या फॅक्टऱ्या आपण आणत होतो, संपूर्ण महाराष्ट्रात आणत होतो, तसाच प्रत्येक बेरोजगार युवाला आपण प्रत्येक महिन्याला 4,000 रुपये त्याला देणार, म्हणजे देणारच. युवा आणि युवती अर्थात दोन्ही आले, महिला पुरुष दोन्ही आले. आणि हे सगळं करत असताना अर्थात मला माहिती आहे की एखादा जॉब पाहिजे असेल आपल्याला तर आपलं शिक्षण तर पूर्ण करावंच लागतं. ह्या शिक्षणासाठी मुलींसाठी मोफत असेल पण मुलांना पैसे द्यायला लागतात. आणि म्हणून शासकीय शिक्षण जे असेल ते उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तींनी ठरवलेलं आहे की तरुण मुला मुलींसाठी सगळं शिक्षण फ्री ऑफ कॉस्ट, मोफत आपण करून देणार. हे गरजेचं आहे, आज हे गरजेचं आहेच. कारण महाराष्ट्राला जर आपल्याला पुढे न्यायचं असेल तर समाजाचा जो कणा आहे महिला, त्यांना जसं आपण आधार देतोय, त्यांना आदर देतोय, सन्मान देतोय, शेतकरी बांधवांना आपण 3 लाख पर्यंत कर्ज मुक्त करून देतोय, तसं तरुण जो बेरोजगार आज सगळीकडे फिरतोय, मग कधी स्पर्धा परीक्षेसाठी येत असेल, कधी कुठच्या MIDC मध्ये येत असेल, आणि ते सगळं झाल्यानंतर पोलिसांमध्ये देखील किंवा IAS IPS अधिकारी झाल्यानंतर बदली पोस्टिंगसाठी पैसे द्यायला लागतील. हे सगळं बंद करून आपण शासकीय जो कामकाज असेल तो पारदर्शकपणे पार पाडू आणि लोकांच्या हिताचा पार पाडू. आज ही परिस्थिती आहे, सगळीकडे चित्र दिसत आहे की महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडणार आहे. पण तुम्हाला एक सांगतो मी, हे परिवर्तनाचे वारे जेव्हा वाहू लागतात तेव्हाच भाजप नेमकं येतं आणि आपल्यामध्ये थिणगी पाडतं, आपल्यामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. जेव्हा जेव्हा भाजप हरत असतं तेव्हा 2-4 वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतं. पहिला वाद ते हिंदू मुस्लिम करतात, दुसरा वाद ते जाती जातीमध्ये करतात, तिसरा वाद तुमच्या हाऊसिंग सोसायटी, कोऑपरेटिव्ह सोसायटी, मार्केट कमिटी ह्याच्यात निर्माण करतात. आणि काही नाही जमलं तर हिंदुस्थान विरुद्ध पाकिस्तान बोलून टाकतात, म्हणजे आपण त्याच्यात फसणार. पण आज ह्याच भाजपला आम्ही सांगत आहोत की आमचं हिंदुत्व हे स्पष्ट हिंदुत्व आहे. आमचं हिंदुत्व म्हणजे हृदयात राम आणि हाताला काम. जेव्हा तुम्ही तिथे तुमच्या निवडणुकीसाठी अयोध्येत एक अर्धवट मंदिराचं उद्घाटन करत होता, ज्या मंदिराची आठवण आम्ही करून दिली होती, रामलल्लाच्या मंदिराची आठवण आम्ही करून दिली होती, आम्ही सांगितलं होतं पहिले मंदिर फिर सरकार. त्यानंतर तुम्हाला आठवलं, तुम्ही घाईघाईत ते उद्घाटन करत होता, तिथे आम्ही नाशिकमध्ये काळाराम मंदिरमध्ये आरती करत होतो. हे आमचं हिंदुत्व आहे. पण फक्त धर्माच्या नावावर वाद निर्माण करायचे भाजपनी, फक्त जातीच्या नावावर वाद निर्माण करायचे भाजपनी, आणि मग सगळे आमच्या महाराष्ट्रातले उद्योगधंदे हे घेऊन जायचे गुजरातला, हे आता चालणार नाही. ही निवडणूक आपल्या महाराष्ट्राची आहे. ही निवडणूक ना कुठच्या पक्षाची आहे पण आपल्या महाराष्ट्राची आहे. तुम्ही विचार करायचा आहे, महाराष्ट्र म्हणून तुम्ही मतदान करणार आहात की आपण समाजामध्ये, जातीमध्ये, धर्मामध्ये विखुरले जाणार आहोत. आपण जर आत्ता विखुरले गेलो, आपले वाद आत्ता जर पुढे आले तर हे भाजप येणार आणि आपलं राज्य परत घेणार. आणि मग कदाचित महाराष्ट्राचं नाव हे अदानी राष्ट्र करतील किंवा गुजरात राष्ट्र करतील. पण महाराष्ट्र म्हणून हे ना पटत नाही. कारण तुम्ही एक उदाहरण तुम्हाला देतो, ज्या छत्रपती शिवरायांची आज मूर्ती इथे आहे, आपल्या मंचावर आहे, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे मूर्ती आपल्या मंचावर आहे, शाहू फुले आंबेडकरांचा आपण महाराष्ट्र बोलतो, ह्याच महामानवावर, ह्याच महापुरुषांवर भाजपचा एक वेगळा राग आहे. तुम्हाला 2-3च उदाहरणं देतो. एक पहा तुम्ही,
गुजरातमध्ये जे सरदार वल्लभभाई पटेलांचा त्यांनी उंच पुतळा बांधलेला आहे. वारे येतात, वादळ येतात, पण त्या पुतळ्याला काही झालं नाही. पण मालवणमध्ये, सिंधुदुर्गामध्ये जो छत्रपती शिवरायांचा पुतळा बांधला होता, तसा पाहायला गेलं तर उंची तेवढी नव्हती. पण मुख्यमंत्र्यांनी सांगितलं काय, 40 किलोमीटरचे वारे वाहत होते म्हणून पडला. पण त्या पुतळ्यात देखील भाजपने भ्रष्टाचार केलाय. एवढे निर्लज्ज लोक आहेत एकनाथ शिंदे आणि भाजप, त्यांनी छत्रपती शिवरायांच्या देखील पुतळ्यात भ्रष्टाचार केला. पण वल्लभभाई पटेलांचा पुतळा तिथे नीट उभा आहे. हे कुठचा न्याय आहे? हा कुठचा देश आहे? काय आम्ही महाराष्ट्र म्हणून या देशात नाही आहोत? आपण पाहिलं असेल, जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून दिलेलं आहे, तेच संविधान चिरडायला निघाले होते. हेच भाजप आणि अजूनही प्रयत्न करतात ते संविधान बाजूला ठेवण्याचा. तुम्ही निर्णय घ्यायचा आहे की आपण जातीमध्ये, धर्मामध्ये, आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यामध्ये विखुरले जाणार आहोत की महाराष्ट्र म्हणून एकत्र येणार आहोत. ही निवडणूक फक्त महिला कुठे मतदान करतील की पुरुष म्हणून मतदान करू असं नाहीये. आपल्याला महाराष्ट्र म्हणून मतदान करणं गरजेचं आहे. ही निवडणूक हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बुद्धिस्ट, पारसी हे सगळे मिळून आपले वेगळे वेगळे धर्म पाहून नाही तर महाराष्ट्र धर्म पाहून मतदान करण्याची वेळ आलेली आहे. ही निवडणूक शेतकरी म्हणून नाही, फक्त कोणी शेतमजूर म्हणून नाही, तर कोणी विद्यार्थी म्हणून नाही, तर बेरोजगार म्हणून नाही, तर महाराष्ट्र म्हणून मतदान करण्याची वेळ आली आहे. आज मी तुम्हाला विचारत आहे, तुम्ही महाराष्ट्र म्हणून ह्या अन्यायाच्या विरुद्ध एकत्र यायला तयार आहात का? 2 वर्ष जे अन्याय आपण सहन केलेला आहे, अनेक वाद पाहिले, अनेक दंगली घडवण्याचे प्रयत्न झाले, आणि हे सगळ्या भांडणात आपल्याला व्यस्त ठेवले असताना आपल्या हातातले रोजगार घेऊन गेलेत गुजरातला. आपले येणारे 5 लाख रोजगार घेऊन गेलेत गुजरातला. ह्याच्यात आपण परिवर्तन आणणार की नाही, आज मी तुम्हाला विचारत आहे. आणि जर परिवर्तन घडवायचं असेल तर तुम्ही मला सांगा, 20 तारखेला मतदान तुम्ही कोणाला करणार आहात? आज महिलांनी मला सांगा की आज जर आपल्याला न्याय पाहिजे असेल, महिलांचा आदर पाहिजे असेल, सन्मान पाहिजे असेल, रक्षण पाहिजे असेल, तर 20 तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? आज जे तरुण इथे आलेले सगळे, तुम्ही मला सांगा, जे 5 लाख रोजगार आपल्या हातातला घास खेचून घेऊन गेलेत गुजरातला, तुम्हाला जर ते परत आणायचे असतील तर तुम्ही 20 तारखेला कोणाला मतदान करणार आहात? आज देवलालींनी मला सांगावं की जो महाराष्ट्रावर अन्याय होत आहे, तो अन्याय नुसता बदला म्हणून नाही तर पुन्हा गाडण्याचा निश्चय करायचा असेल, निर्धार करायचा असेल, तर 20 तारखेला तुम्ही कोणाला मतदान करणार आहात? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? आपलं चिन्ह कुठचं? सगळ्यांनी सांगा, आपलं चिन्ह कुठचं? 20 तारखेला चिन्ह कुठचं? महाराष्ट्रातला अन्याय दूर करण्यासाठी चिन्ह कुठचं? महाराष्ट्रातला अंधार दूर करण्यासाठी चिन्ह कुठचं? 20 तारखेला चिन्ह कुठचं? 20 तारखेला चिन्ह कुठचं? 20 तारखेला चिन्ह कुठचं? घरोघर ही मशाल पेटवा, म्हणजे महाराष्ट्रात मशाल पेटेल आणि महाराष्ट्रातला अंधार दूर होईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. सत्वरी भूवरिये ग अंबे, सत्वरी भूवरिये, सत्वरी भूवरिये ग अंबे, सत्वरी भूवरिये. आदि माये तू ये, आदि शक्ती तू ये, आदि माये तू ये, अनादि शक्ती तू ये. असुरांचा संहार कराया मशाल हाती दे. सत्वरी भूवरिये ग अंबे, सत्वरी भूवरिये. दुष्ट मातले भारतयांचे मर्दन करण्याये, अत्याचारी दैत्यांपासून अभय आम्हाला.